केलंय सकाळपासून 2 ते 3 वेळा त्यांचे शाब्दिक आभार मानलेत आणि खूप सुंदर असं आयोजन केलंय आपल्या उमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ आणि या तुफान रिटर्स उमनेवाडीच्या सर्व ग्रामस्थांनी गावावरून सुद्धा खेळण्यासाठी सामन्याचा आनंद घेण्यासाठी गावावरून सुद्धा उपस्थित राहिलेत. हे क्रिकेटचं वेळ आणि क्रिकेटचं वेळ आज आपल्या शिरगावच्या मैदानात घेऊन आलंय. 16 संघ आले होते. 16 संघातले 8 संघ बाद झाले. 8 संघातले आता 8 संघ आतून खेळतायत आणि 8 आता पुढे 4 संघ येणार आहेत. सेमीफायनलचा पहिला सामना असणार आहे जांगलदेव क्रिकेट संघ रामानेवाडी विरुद्ध चंडिका देवी क्रिकेट संघ असोरे. त्यांनी पुढील सामन्यासाठी तयार राहायचं आहे. ह्या सामन्याच्या 1 संपल्याच्या नंतर आपल्याला नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी टॉस का बॉस इथे यायचं आहे. त्वरित चालू करायचं आहे पंचांनी. हा सामना रंगतदार ठरणार. फायनलला अजून वेळ आहे. उपांत्यपूर्व सामन्यांना वेळ आहे, परंतु हा सामना चुरशीचा ठरणार. दोन्ही मातब्बार संघ अनुभवाची गोलंदाज अनुभव कौशल्य याच्या जोरावरती दोन्ही संघ येऊन भिडलेत. काय सांगाल, काय वाटतंय, कोण जिंकेल, आवरे की अवेरे? नक्कीच आतापर्यंत वरचढ ठरला होता तो संघ अवेरे 11. पंचक्रोशी ट्रॉफीमध्ये सुद्धा अवेरे 11 क्रिकेट संघाने रॉयल 11 क्रिकेट संघावरती मात दिली होती. आणि आता मात्र स्ट्राईकला पाहायला भेटते तर सिद्धेश आणि नॉन स्ट्राईकला इथं अभिषेक आणि बॉलिंगसाठी आले ते अभिषेक यांचा विचार केला. एक सुंदर गोलंदाज अष्टपैलू खेळाडूमध्ये त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता मात्र सामना रंगला. पहिला चेंडू मात्र मैदानामध्ये पडलाय अभिदादा ह्यांचा. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडूमध्ये नक्कीच त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक शांत व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मैदानामध्ये असताना नक्कीच डोक्यावरती बर्फ ठेवून मात्र मैदानामध्ये उतरत असतात. एक चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या मात्र धावफलकावर 1 लागली आहे. हलक्या हाताने खेळून काढला होता सिद्धेशाने. आत्ता मात्र स्ट्राईकला येतो तुषार आणि अभिषेक यांचा बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे एकमेकांसमोर. मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय यष्टीरक्षक जायपर्यंत चेंडू. एक धावसंख्येत मात्र 1ने वाढ होते. धावसंख्या पाहायला भेटते. धावफलकावरती 2 धावा. सुंदर सामना रंगणार यात मात्र कोणतीही शंका नाही. प्रेक्षकांनी ह्या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. यूट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षक मात्र आनंद घेतोय. आणि अभिदादा पहिलं षटक चालू आहे. सुंदर 2 धावा मात्र आतापर्यंत खर्ची केलाय आणि शांततेने खेळणारा हा खेळ. आणि सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, निर्धाव चेंडू आणि धावसंख्येत कोणताही बदल नाही. 2 धावसंख्या मात्र धावफलकावरती. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि धावफलकावरती 2 धावा लागल्यात. सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यात अभिदादांना माहिती आहे. अभिषेक यांना माहिती आहे कशी गोलंदाजी करायची आहे. हा सुद्धा सुळवट चेंडू आणि यावरती फलंदाज बाद झालाय. सिद्धेश रूपात लागलाय. मोठा मासा गळाला. सुंदर गोलंदाजी करतायत अभिदादा. नक्की दाखवून देतायत मी काय या पंचक्रोशीतील मोठा खेळाडू आहे. समाप्त झालाय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 धावा मात्र लागलाय. एक मोठा झटका सिद्धेशच्या रूपामध्ये पाहायला भेटतोय. आता मात्र सिद्धेशची जागा घेण्यासाठी आलाय तो कौशल सुद्धा एक विस्फोटक फलंदाज. एक त्याच्याकडे नेहमीच अष्टपैलू खेळाडू म्हणून ती पाहिला जातो. आणि मात्र पहिल्या षटकामध्ये अक्षरशः बांधून ठेवलंय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय अभिषेक यांनी. सुंदर गोलंदाजी पात्र आपल्याला पाहायला भेटतंय. हा अनुभव मात्र मैदानामध्ये पणाला लावतायत ते अभिषेक. हा चौथा चेंडू. हा मात्र चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. काय चौकात ठोकलाय. पाहायला भेटणार. डीजे वाले दादा सुद्धा डीजे साठी जागा घेऊन आलेत. नक्कीच प्रत्येक जण आपली कामगिरी मात्र पार पडतायत. पंच मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये ऍक्टिव्ह झालेत. नक्कीच हे गरमागरमीचे सामने मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतात. 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. 6 धावसंख्या मात्र धावफल. काय चेंडू हाताळलाय. न समजलेला चेंडू. अनुभव मात्र पणाला लावतात आणि धावसंख्येत कोणताही बदल नाही. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला भेटे 6 धावा. सुंदर गोलंदाजी. काय गोलंदाजी केले. एक मोठा फटका मैदानामध्ये आलाय पंच. आणि यानंतर मागच्या मॅचचा सामनावीर ठरला होता तो धीरज. आता पाहायला भेटतोय आपल्याला गोलंदाजीसाठी
सुंदर गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये. एक अनुभवी युवा गोलंदाज नक्कीच हा सुद्धा उभरता सितारा आपल्याला पाहायला भेटतोय. आणि नक्कीच आता मात्र स्ट्राईकला येतो तुषार. मात्र कुठेतरी तुषार यांना गोलंदाजी मात्र डोक्यावर बर्फ ठेवून करावी लागेल, कारण तुषार एक विस्फोटक फलंदाज. कालच त्यांची खेळी पाहिली होती साईदीप चषकामध्ये, सुंदर खेळी केली होती चिन्मय इलेव्हन गॉगर्ससाठी. आणि आता मात्र आज शिरगावच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते आता मात्र गावासाठी ते आपल्या गावासाठी मात्र ते मैदानामध्ये उतरलेत. आता मात्र गोलंदाज आला तर एक युवा गोलंदाज, युवा टॅलेंट मैदानामध्ये पाहायला भेटतंय ते धीरजच्या रूपामध्ये. हे षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. आणि जसा जसा सामने पुढे स्पर्धा पुढे जाणार तशी तशी उत्सुकता वाढत जाणार. प्रत्येक खेळाडू मात्र ह्या स्पर्धेचा आनंद घेणार. मान्यवर यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक घरोघरात आपण स्पर्धा पोचवली आहे. आणि हा मात्र खराब चेंडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. आणि पंच वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धावा. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होती ती 8 धावा. एक खराब चेंडू तुम्हाला कुठेतरी रोखावे लागेल, कारण अभिषेक यांनी सुंदर गोलंदाजी हाताळली होती. 6 चेंडू हाताळले होते. सिद्धेश्वरकी मोठा फलंदाज बाज केला होता. आता मात्र दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, सुंदर चेंडू, आणि हा मात्र चेंडू फेकून दिलाय 7 धावांसाठी. ग्वागर आपण सुंदर सोमदर संगीत आपल्याला पाहायला भेटतात डीजे दादा यांच्या स्वरूपात. मात्र धीरज यांच्यावरती दबाव आलाय. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 14 वरती जाऊन पोचली. सुंदर फटका खेळला होता. काय फटका मारला होता, आवाज आला होता बॅटमधून, तो सुंदर आवाज या समालोचन कक्षामध्ये आपल्याला पाहायला भेटलाय. नक्कीच आता आपण कौशल यांना दुसरा चेंडू मात्र हाताळतात धीरज, एक युवा गोलंदाज. आता मात्र दबावामध्ये असतील, दबावामध्ये बाहेर पडतोय तोच खरा गोलंदाज आपल्याला पाहायला भेटणार. नक्कीच धीरज दुसरा चेंडू, हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, सुंदर चेंडू, टाळ्यांचा गजर होतोय डगआउट मधून. काय चेंडू हाताळलाय, एक उभरता सितारा. सुंदर चेंडू, जो दबाव मधून बाहेर पडणार तोच खरा खेळाडू असतो. नक्कीच 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि धाव फलकावरती 14 धावा मात्र लागल्यात. काय चेंडू हाताळतोय, सुंदर चेंडू. कौशल्यानं मात्र जखडून ठेवलं होतं. एक फटका मोठा आल्यानंतर कौशल्यानं जखडून ठेवलाय. आणि पाहूया, हा सुद्धा खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न, मात्र फटका कुठेतरी फसला. 1 धाव घेण्यात यशस्वी ठरला आणि दुसरा 2 धावा घेऊन मात्र संघाची धावसंख्या झाली. धावसंख्येत मात्र बदल, 16 धावा. दुसऱ्या षटक चालू आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला भेटते ती 16 धावा. कौशलला कुठेतरी आता 2 चेंडूमध्ये जखडून ठेवले, मोठ्या फटक्यापासून लांब ठेवले. पहिल्या बॉलमध्ये मात्र मोठा फटका आला होता, त्यानंतर मात्र खोलवर टप्प्याची चेंडू. काय हा सुद्धा ऑफच्या दिशेने मारलाय चेंडू आणि क्षेत्ररक्षक फंबल होत आहेत आणि चेंडू जातोय धन 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 4 धावांसाठी. मध्ये रणसंग्राम पाहायला भेट. सुंदर फटकेबाजी करतोय. हा सुद्धा चेंडू भिरकावून दिला. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय आणि कुठेतरी अंदाज चुकलाय. सुंदर क्षेत्ररक्षण केलंय, मात्र 2 धावा रोखू शकल्या. धावसंख्येत मात्र बदल झालाय. धावसंख्या झालाय 22 धावा. 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धाव फलकावरती 22 धावा लागल्यात. सुंदर गोलंदाजी केली, सुंदर कमबॅक केलाय धीरज याने. गोलंदाजी मात्र सुंदर अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते मैदानामध्ये. 22 धावा मात्र आपल्याला फलकावरती पाहायला भेटत आहे. सुंदर
गोलंदाजी धीरज यांच्या माध्यमातून पाहायला भेटते मैदानामध्ये. आता मात्र कौशल, शेवटचा चेंडू, मोठा फटका येईल का? आणि हा मात्र सुंदर चेंडू, फसवा चेंडू, कौशल्याला न समजलेला चेंडू, चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. धावसंख्येत कोणतेही बदल नाही, धावसंख्या मात्र 22. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. सुंदर खेळ चालू आहे, संत गतीने गेम चालू आहे, शांत पद्धतीने मात्र खेळ चालू आहे ह्या मैदानामध्ये. शिरगावच्या मैदानामध्ये पाहताय हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी कैलासवासी सैन्यदाजा हुमने यांच्या स्मरणार्थ तुफानी चषक 2026. तुफानी चषकाच्या नावाप्रमाणे आयोजन मात्र तुफानी केले ह्या आयोजकांनी. सुंदर आयोजित नियोजन पाहायला भेटते ह्या मैदानामध्ये. नक्कीच आता मात्र तिसरा आणि शेवटचा षटक घेऊन आलाय तो रोहित. एक रोहित शर्मा भारताचा फलंदाज आणि हा मात्र आपल्याला पालतो अवेरे 11 क्रिकेट संघाचा गोलंदाज मैदानामध्ये पालतोय रोहितच्या नावाने. नक्कीच तिसरा षटक हे हाणामारी षटक असं आणि समोर आहे तो फलंदाज तुषार. एक विस्फोटक फलंदाज तुषार. आतापर्यंत तुषारच्या बॅटमधून मात्र एक धाव संख्या निघले, जास्त वेळ नॉन स्ट्राईकला राहिले ते तुषार. पाहूया हा युवा गोलंदाज पडतोय, झडतोय, मात्र बॉल मात्र अचूक टप्प्यावरती टाकतोय. सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. काय गोलंदाजी करतोय, मैदानामध्ये पडतोय, झडतोय का? फक्त माझ्या गावासाठी आणि माझ्या वाडीच्या नावासाठी. प्रत्येक खेळाडू मात्र प्रयत्न करतोय मैदानामध्ये. एक चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्या पाहायला भेटते 24. 24 धावा, 2 धावा या चेंडूमध्ये निघाल्या होत्या. सुंदर गोलंदाजी, काय एनर्जी दिसते ह्या गोलंदाजाची. नक्कीच सुंदर चेंडू हातळतोय. तुषार सारख्या गोलंदाजांना फलंदाजांना मात्र मोठ्या फटक्यापासून लांब ठेवतोय. नक्कीच हा सुद्धा फिरकी आणि स्वतः यष्टीरक्षक बॉल खाली सुंदर झेल आणि तुषारच्या रूपात लागलेला हा दुसरा झटका. आवरे या संघाला कुठेतरी जगडून ठेवलंय. 24च्या धावसंख्येवरती तिसऱ्या षटकाचा 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 24 धावा लागल्यात आणि गोलंदाजी मात्र रोहित, सुंदर गोलंदाजी हाताळतोय रोहित आणि तुषार सारख्या फलंदाजाला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय रोहित याने. एक युवा टॅलेंट हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाजी हे दुर्गेच्या कोडीतील भविष्य आहे. नक्कीच सुंदर गोलंदाजीचा नजारा मात्र मैदानामध्ये पाहायला भेटतोय. मात्र आलाय तो डावखुरा फलंदाज अक्षय. ह्याला कुठेतरी उंच फटकेबाजी करावी लागेल. योग्यशा स्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवायचं असेल तर 6चा पाडा मात्र या मैदानामध्ये तुम्हाला मोजावा लागेल. नक्कीच तिसरा चेंडू त्याला सामना मात्र करतोय डावखुरा फलंदाज अक्षय आणि हा कुठेतरी दिशा भटकतोय. खराब चेंडू, अवांतर धावा, धावसंख्येत 1ने वाढ होते. धावसंख्या झाल्या त्या 25. 2 चेंडू समाप्त झालाय आणि धावसंख्या मात्र 25. कुठेतरी दिशा भरकटलेला आहे तो गोलंदाज. शेवटचं षटक प्रगतीपथावर. अक्षयचा सुंदर असा फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षण एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं इथे दोन्ही फलंदाजांना. आतापर्यंत जशी पाहिजे तशी मोठी फटकेबाजी करता नाही आली आहे दोन्ही मातब्बर फलंदाज, परंतु आपल्या नावाला साजेशी फटकेबाजी, चौकार, षटकारांची आतिषबाजी अजून करता नाही आले. त्यांना जकडून ठेवले आपल्या गोलंदाजीच्या कौशल्यावरती. निर्णायक शेवटचं षटक आहे, याच्यावरती आपण जेवढ्या धावा मारणार आहात तेवढा संघ आपला मजबूत स्थितीमध्ये उभा राहील. समोरच्या संघाला आपण आव्हान द्याल ते आपण रचलेल्या धावांचा डोंगर कितीपर्यंत आपण उभा करताय त्याच्यावरती आपल्याला आपला विजय निश्चित होऊ शकतो. पुढचा चेंडू असा टप्प्याचा चेंडू त्रिफळाची बुडवलंय. एक झटका बसतोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला.
नक्कीच काय गोलंदाजी केले. 26 धावांवरती मात्र रोखून ठेवलं या संघाला. एक विस्फोटक संघ म्हणून ह्याच्याकडे पाहिलं जातं. 26 धावा मात्र रोखून ठेवलंय. काय सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी रोहित मात्र करतोय. नक्कीच एक युवा टॅलेंट आज अभिदादाच्या छत्राखाली मात्र हे घडतायत. हे सर्व गोलंदाज सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. मात्र हवेचा झोत मात्र आता कमी होताना पाहायला भेटेल. संध्याकाळचं सत्र मात्र चालू होत आहे. 26 धावा आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. फलकावरती 26 धावा मात्र लागल्या आहे. 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावसंख्या करू शकता, किती मोठे फटके मात्र आवरे संघाला, रॉयल इलेव्हन क्रिकेट संघाला मोठ्या फटक्यांची गरज मात्र. आता स्ट्राईकला आलाय तो नरेशला मात्र ह्या 2 चेंडू सीमारेषेच्या दिशेने फेकून द्यायचे आहेत. मोठे फटके मात्र मारायचे आहेत आणि आपल्याला संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन पोहोचवायचं आहे. नक्कीच सुंदर फटका मारलाय आणि एक धाव घेण्यात यशस्वी ठरलाय. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धाव मात्र धावसंख्येत बदल होत आहे. स्ट्राईक आणि तिसऱ्याचा प्रयत्न. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो अक्षय. 2 धावसंख्येत मात्र बदल होते. धावसंख्या होती ती 28 धावा. 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावफलकावरती 28 धावा लागल्यात. नक्कीच सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला जात आहे. आवेरे संघाची सुंदर 28 धावसंख्या आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3-3 आणि हा शेवटच्या चेंडूमध्ये कुठे मोठ्या फटक्याची आवश्यकता येते आवरे संघाला. पाहूया शेवटचा चेंडू. मोठा फटका येतोय का अक्षय यांच्या बॅटमधून आणि हा मारलेला चेंडू जातोय सीमा रेषे पार. 6 धावांसाठी हा खराब चेंडू. होणारा सेमीफायनलचा पहिला सामना जांगलदेव क्रिकेट संघ रामाणे विरुद्ध चंडिकादेवी क्रिकेट संघ असोरे. आपल्या दोन्ही संघ नायकांसाठी हा नाणेफेकीच्या कौलासाठी पहिला पुकार असेल. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आपण टॉस की बॉस इथे उपस्थित राहायचं आहे. येताना आपला जर आपण नाणेफेकीचा कौल जिंकताय तर आपण नाणेफेक जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल याची आपल्या संघासोबत चर्चा करूनच या. जांगलदेव क्रिकेट संघ रामाणेवाडी विरुद्ध चंडिकादेवी क्रिकेट संघ असोरे. आपल्यासाठी नाणेफेकीचा पुकार दिला जातोय. नक्कीच आपण पाहताय उमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ आयोजित तुफान रिटर्न्स उमनेवाडी क्रिकेट संघ आयोजित तुफान चषक 2026 हा रणसंग्राम आणि मात्र 18 बॉल 35 धावांची आवश्यकता आहे. ते साई इलेव्हन क्रिकेट संघ अवेरे या संघाला कुठेतरी हवेचा झोत मात्र कमी होताना पाहायला भेटतोय. ही मात्र आवरे संघाकडे मात्र भेदक गोलंदाज पाहायला भेटणार आहे. सुंदर गोलंदाजी त्यांच्याकडे सुद्धा आहे. ते सुद्धा कमबॅक करू शकता. हा पण सामना निर्धाव किंवा रोमांचक होऊ शकतो. प्रत्येक क्षेत्ररक्षक किंवा प्रत्येक खेळाडू, प्रत्येक मान्यवर ह्या सामन्याचा मात्र आनंद घेऊ शकतो. 35 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 35 धावा. पंच म्हणून कामगिरी पाहताय ते सुशीलदादा होमणे आणि वैभवदादा होमणे. सामना चालू करायचा आहे. वैभव माटल सामना चालू करायचा आहे. यापुढील होणारा सेमीफायनलचा पहिला सामना जांगलदेव क्रिकेट संघ रामाणेवाडी विरुद्ध चंडिकादेवी क्रिकेट संघ असोरे. आपल्याला नाणेफेकीसाठी हा दुसरा पुकार दिला जातोय. टॉस की बॉस इथे आपण उपस्थित राहून नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. जांगलदेव क्रिकेट संघ रामाणेवाडी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण
स्वीकारलेला आहे आणि आमंत्रित केलंय ते असोरे संघाच्या खेळाडूंना फलंदाजीसाठी. हा सामना संपल्यानंतर आपण लगेच ताबडतोब आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. 3 ओव्हर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि असोरे संघाच्या फलंदाजांनी आपली सलामीची जोडी ताबडतोब मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे, जेणेकरून अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. खेळाकडे पाहता 5 वाजून गेलेत. सर्वांनी कृपया सहकार्य करा, जेणेकरून 6 वाजेपर्यंत आपल्याला सगळे सामने आटोपता येतील. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण. सलामीला आलेली जोडी सिद्धेश आणि सलामीला आहे तो बंदिश आणि अभिषेक आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो सिद्धेश. सिद्धेशला स्वतःला सिद्ध करावं लागेल. माझा संघ सेमीफायनलसाठी जाणार की नाही जाणार, नाहीतर बंदिशला सगळी बंधनं तोडून आपला संघ सेमीफायनलमध्ये घेऊन जावं लागेल. पहिला चेंडू सुंदर असा मारलेला फटका. चेंडू जातोय सीमारेषेच्या वरून 6 धावांसाठी. बंदिशने सुंदर असं स्वागत केलं सिद्धेशचं. सिद्धेशला स्वतःला सिद्ध करण्याची संधी नाही दिली. स्वतःची सगळी बंधनं तोडून बंदिश स्वतःच्या संघासाठी 7 धावा खेचून आणतोय. आता मात्र समीकरण बदलतंय. 17 चेंडू आणि 29 धावा. खरोखर सुंदर फलंदाजी पाहायला मिळते बंदिशच्या बॅट मधून. सिद्धेशला कुठेतरी स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे. आपला संघ इथपर्यंत आलेला आहे. जर आपण इथे विजय होत आहे तर आपण सेमीफायनल मध्ये जाणार आहात. आपल्याकडे धावा खूप कमी आहेत. आपल्याला त्याच हिशोबाने आपल्याला स्वतःची गोलंदाजी करावी लागेल, जेणेकरून समोर असलेला बंदिश त्याला स्वतःच्या गोलंदाजीच्या बंधनात अडकवून ठेवावं लागेल. 1 धावा 2 धावा देऊन निर्धाव चेंडू टाकून त्याला मोठे फटके मारण्यापासून रोखून ठेवावं लागेल. सकाळी पहिल्या सामन्यात आपण खूप सुंदर गोलंदाजी करून खूप क्षेत्ररक्षण चांगलं करून आपल्या संघाला या पुढील सामन्यात घेऊन आलात. पण आता इथून हार मारायची नाही. करो या मरोची परिस्थिती असताना स्वतःला सिद्ध करावं लागेल. अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बंदिशला स्वतःच्या बंधनात अडकवून ठेवावं लागेल. पण बंदिशला सुद्धा कळतंय की आपला संघ हार मानणार नाही. मी स्वतः जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत ही मॅच माझ्या हातात आहे. सिद्धेशचा पुढचा चेंडू दिशा भरकटलाय तो सिद्धेश. कुठेतरी फायदा मिळतोय बंदिश याला. धावसंख्येत बदल होतोय. अवांतर धावसंख्येने 1 धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 7. सिद्धेशला आपली लाईन लेन जपावी लागेल. कुठेतरी गोलंदाजी मार्कवरती यावं लागेल. आपली धावसंख्या कमी आहे, जेणेकरून येणारे आपले पुढचे गोलंदाज सहकारी गोलंदाज त्यांच्याकडे दडपण कमी असेल. ही सेमीफायनल आहे. सेमीफायनलचं आपल्यावरती दडपण आहे. सुंदर अशी फलंदाजी करतोय तो बंदिश. पहिल्या चेंडूवरती 6 धावा षटकार मारून आपल्या संघाला डायरेक्ट 6 धावांनी खातं ओपन करून दिलं होतं. खातं उघडलं होतं आपल्या संघाचं. त्याच्यानंतर सिद्धेश याची दिशा भरकटली. 2 अवांतर चेंडू टाकून 8 धावांवरती पोहोचवलंय. सिद्धेशाचा पुढचा चेंडू. आता मात्र सुंदर पुनरागमन करतोय तो सिद्धेश. आखूड टप्प्याचा टाकलेला चेंडू. चेंडू थोडीशी टप्पा पाडल्याच्या नंतर आतल्या दिशेने वळतोय. फलंदाजाला फारसा काही कळत नाहीये. चेंडू बॅटला बॉल लागत नाहीये. निर्धाव जातोय चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. धावसंख्या झाली ती बिनबाद 8. सिद्धेशाचा पुढचा चेंडू. आता मात्र सिद्धेश भरपूर दिशा भरकटलाय. मला वाटतं दुसऱ्या बाजूला अजून एक पीच तयार केलं तरी तिकडचा बॅट्समन पण आरामात खेळू शकतो. एवढा दिशा भरकटलाय तो सिद्धेश. कुठेतरी दबाव आलाय त्याच्यावरती. समोर फलंदाज सुद्धा तेवढा ताकदीचा आहे. बंदिश सारखा फलंदाज जर त्याच्या बॅटच्या टप्प्यात जर चेंडू मिळाला तर चेंडू नक्कीच सीमारेषेच्या पार क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून जाईल. आणि ही भीती मनात निर्माण झाली ती सिद्धेशच्या. त्याच्यामुळे सिद्धेश कुठेतरी आपली गती आणि गोलंदाजी भरकटतोय. विसर पडतोय त्याला आपल्या गोलंदाजीचा. आणि याचा फायदा मात्र मिळतोय तो फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्येत बदल होतोय. बॅटला चेंडू लागत नाहीये, पण आपली धावसंख्येचा जो आलेख आहे तो वाढत जातोय. धावसंख्या 9 होते. आतापर्यंत एकच चेंडू यशस्वीरित्या टाकण्यात यश आलंय ते सिद्धेशला. स्वतःला सिद्ध करतोय तो गोलंदाजी मार्क वरती. बघूया पुढचा चेंडू सिद्धेशाचा. सुंदर चेंडू टाकलाय. तितकाच सुंदर फटका. चेंडू बंदिशच्या बंधनातून बाहेर पडून जातोय सीमारेषेच्या पार. दणदणीत षटकार. सलग 2 षटकार मारलेत बंदिशने.
चालू करायचा आहे. धावसंख्या झाली आहे ती 15. सिद्धेशला कुठेतरी आपल्या संघासाठी पुनरागमन करावं लागेल, नाहीतर बंदिशला जर अशीच हात खोलण्याची संधी दिली तर बंदिश या षटकातच सामना संपवेल. नक्कीच तेवढी त्याची क्षमता आहे, तेवढी त्याची पात्रता आहे, मोठमोठे फटके मारण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये, चेंडू सीमा पाठवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. 2 चेंडूंवरती 15 धावा झाल्यात. 3 चेंडूवरती 15 धावा. पुन्हा एकदा मारलेला दणदणीत फटका. इथे मात्र झेल बाद होतोय. सुंदर असा झेल टिपलाय तो सीमारेषेवरती कौशल्याने. नावाला साजेल अशी कामगिरी केली कौशल्याने. खरोखर कौशल्यपूर्वक एकदम झेल टिपलाय तो घातक ठरलेला बंदिश याचा, आणि ते झेल बाद केलंय. पहिला धक्का लागतोय 15 धावांवरती. सिद्धेशचं पुनरागमन झालंय. या संघामध्ये, या सामन्यामध्ये जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये जाणार आहे. याच्यानंतर आपल्याला सेमीफायनलचा पहिला सामना पाहायला मिळणार आहे. रामानेवाडी विरुद्ध चंडिका देवी असोरे. दोन्ही हे शेजारचे संघ आहेत, दोन्ही गावं सीमालगत, आणि या दोन्ही सीमालगतची गावं आज एकमेकांच्या विरोधात येऊन उभे राहिलेत. ते या हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ यांनी आयोजित केलेल्या तुफान रिटर्स हुमनेवाडीकडून या पारितोषिकासाठी, चषकासाठी आणि रोख रकमेच्या बक्षिसासाठी यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. एक धाव घेण्यात यश मिळतंय. धाव संख्येत जो बदल आहे तो काय थांबवण्यात यश नाही येत आहे ते सिद्धेशच्या गोलंदाजीवरती. फलंदाज मात्र चोरून घेण्यात यशस्वी होत आहेत. 5 चेंडू, धावसंख्या झाली ती 16. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजांना पुनरागमन करावं लागेल. जवळजवळ आपल्या ज्या विजयासाठी आपण 35-36 धावांचं जे आव्हान ठेवलंय त्याच्यातल्या अर्धा धावा तर आपण पहिल्या षटक संपण्याच्या आधीच दिलेल्या आहेत. तर नक्कीच पुढच्या येणाऱ्या 2 गोलंदाजांवरती त्याचा दबाव असणार आहे की आपण कमीत कमी धावा किती देऊ शकतो. परंतु सुद्धा तितकेच मातब्बर आहेत, जेणेकरून त्यांनाही माहिती आहे की समोरच्या गोलंदाजावरती आपण कसं हमी व्हायचं आणि कसं. हा सुंदर असा मारलेला फटका, चेंडू जाणार आहे नक्कीच सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. सामना चालू करायचा आहे. भल्या भल्यांची दैना इथे मैदानात होते. सिद्धेशला अगदी खरोखर चोपून काढलाय. 3 षटकार मारले. धावसंख्या झाली ती 22 मध्ये 3 षटकार मारून 18 आणि अवांतर धावा अशा मिळून 22 धावा आल्यात. आपल्याला टोटल 35 धावांचं आव्हान दिलं होतं आपण, त्याच्यातल्या 75% धावा आपण एकाच षटकात दिल्या आहेत. अजून चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता विजयासाठी. मला वाटतं जर असे षटकारांची आतिषबाजी करत राहिले तर कुठेतरी आपला वेळ वाचेल. आयोजकांचा नक्कीच एक वेळ, एका षटकाचा वेळ वाचेल, सामना लवकर संपेल. नरेशला कुठेतरी आता पुनरागमन करावं लागेल आपल्या संघासाठी. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. सिद्धेशने अक्षरशः धावा वाटल्या आहेत असंच म्हणावं लागेल, कारण 3 षटकार त्याच्यानंतर 2 ते 3 अतिरिक्त धावा समोरील फलंदाजांनी अक्षरशः चोपून काढलाय. आणि ह्या आता राहिलेल्या 2 षटकांवरती दडपण आलंय. त्यातलं दुसरं षटक सांघिक, दुसरं वैयक्तिक. पहिलं षटक घेऊन आलाय तो नरेशचा पहिला चेंडू. सुंदर असा हा मारलेला फटका. खूप सुंदर बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला. रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा घेण्यात यश मिळतंय. खूप सुंदर अशी फलंदाजी रोशन यांच्याकडून. नरेश आपला जीव ओतून गोलंदाजी करतोय, पण त्याला सहकार्य पाहिजे ते क्षेत्ररक्षकांचं. आपल्याकडे आता धावा कमी राहिल्यात. चेंडू आणि धावा यांचं समीकरण जवळपास सेम आहे. जास्त धावा आपल्याकडे खर्च करायला नाही आहेत, त्याच्यामुळे आपण क्षेत्ररक्षण करून फलंदाजावरती दबाव आणाल तेवढं आपल्याला सहकार्य होईल. आपल्या विजयाच्या आपण निश्चित जवळ जाल. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती नरेश याच्याकडून. 1 आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय ते दोन्ही फलंदाजांना. एकंदरीत सामना हा कोणाच्या बाजूने जाईल असं वाटतंय बारसकर दादा? नक्कीच आपल्याला रंगतदार सामने मात्र पाहायला भेटत आहेत मैदानामध्ये. 25 धावा आतापर्यंत लागल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर 2
दोन चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झाला आहे. सुंदर फटकेबाजी अभि यांच्या बॅटमधून पाहायला भेटते. एक मोठा षटकार आला होता, मात्र सामना रंगतदार होणार. आणि हानी मोठा मासा लागलाय गलाला, तो अभि यांच्या रूपामध्ये. आणि आता मात्र कमबॅक करतोय का रॉयल 11 क्रिकेट संघ आवेरे? नक्कीच. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धाव फलकावरती 25 धावा लागल्यात. आता मात्र 9 बॉल 10 धावांची आवश्यकता आहे. नरेश यांनी मात्र एक मोठा मासा आपल्या जाळ्यामध्ये फसवलाय अभि यांच्या रूपामध्ये. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो प्रसाद. प्रसादने मात्र आपल्या नावाप्रमाणे आपल्या टीमला विजयाचा प्रसाद वाटून द्यायचा आहे. नक्कीच प्रसाद मैदानामध्ये एक युवा टॅलेंट आपल्या मैदानामध्ये पाहायला भेटत आहे. हा सुद्धा रंगतदार सामना मैदानामध्ये. नक्कीच आज तुफानी चषकाच्या तुफानी स्पर्धा आपल्या शिरगावच्या मैदानामध्ये पाहायला भेटते. प्रत्येक सामना मात्र तुफानी होतोय. नक्कीच 25 धावा धावफलकावरती लागल्या. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. नरेश कमबॅक करेल का? एखादी मोठी विकेट अजून सुद्धा. आणि हा चेंडू मात्र खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषा दिशेने. क्षेत्ररक्षण येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. तोवर एक धाव घेण्यात यशस्वी ठरले फलंदाज. धावसंख्येत मात्र 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावफलकावरती 26 धावा लागल्यात. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 8 बॉल 9 धावा. नरेश हे 2 चेंडू मात्र अचूक टप्प्याच्या हात लावी लागते नरेश यांना. आणि आज सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर चेंडू सिद्धेश यांना आलेल्या 22 धावा. त्यानंतर नरेश याने केलेला कमबॅक अभि सारख्या फलंदाजांना पाठवला. पॅवेलियन मात्र दबाव मात्र अवेरे संघावरती पडताना दिसतोय. एक धाव मात्र घेण्यात यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. 27 धावसंख्यावरती पोहोचलाय धावसंख्या. आणि 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झाला. शेवटचा चेंडू हा निर्णायक चेंडू असेल. कोणत्या दिशेने सामना झुकेल, अवेरे का आवरे? आता मात्र स्ट्राईकला येतो एक युवा नौका फलंदाज प्रसाद. आणि नरेशांना अनुभव आहे. अनुभव मात्र पणाला ह्या मैदानामध्ये लावा लागेल. आपण पाहताय हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी आयोजित कैलासवासी संदेशदादा हुमने यांच्या स्मरणार्थ तुफानी चषक 2026 हा रणसंग्राम. सर्व उपस्थित खेळाडू, क्रीडाप्रेमी, समालोचक, युट्यूबर सगळ्यांचं मी समालोचक रोहित बारसकर हार्दिक स्वागत करतोय. हा मैदानात रणसंग्राम रंगतोय. नरेशचा शेवटचा चेंडू आणि हा मात्र लॉंग ऑफच्या दिशेने मारला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे आणि एक धाव घेण्यात यशस्वी ठरले. कुठेतरी दबाव आता मात्र अवेरे संघावरती येतोय. 1 ने धावसंख्येत मात्र बदल होतोय. धावसंख्या होती ती 28. आता मात्र समीकरण येऊन पोचले ते 7 चेंडू 7 धावा. 6 ला 7 धावा. 28 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागल्या 28. सुंदर षटक हाताळले नरेशाने. अभिषेक सारखा मोठा फलंदाज डगआउटमध्ये पाठवलाय आणि फक्त 6 धावा. सामना चालू ठेवायचा आहे. पंच स्पीडअप मध्ये घ्यायचं आहे. अजून 3 सामने आपल्याला खेळवायचे आहे. नक्कीच आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय तो प्रथमेश. 6 बॉल 7 धावा. हा सुद्धा चुरशीचा सामना पाहायला भेटतोय. मी पहिल्यांदाच बोललो होतो, हा सुद्धा रंगतदार सामना आपल्याला पाहायला भेटणार. कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ. एका बाजूला युवा टॅलेंट, दुसऱ्या बाजूला सुद्धा युवा टॅलेंट आवरे संघाकडून. नक्कीच पाहूया कोण ठरतोय ह्या विजयी. 6 बॉल 7 धावा. स्ट्राईकला येतो प्रसाद. एखादा मोठा फटका, एखादी विकेट दोन्ही संघांना ह्या सामन्यामध्ये आणू शकते. आपण पाहतोय सामना चालू करायचा आहे. आवरे संघाने सामना चालू करायचा आहे. आयोजकांना सहकार्य करायचे. पंच स्पीडअप मध्ये घ्यायचं आहे. 6 धावा, 7 चेंडू आणि 7 धावा. चौथा षटक घेऊन आलाय तो प्रथमेश. सामना चालू करायचा आहे. गोलंदाज सामना चालू करायचा आहे प्रथमेश. पंच
पंच स्पीडअप घ्यायचा आहे. 5:30 वाजले. नक्कीच 6 आणि 7 समीकरण येऊन ठेपलंय. बघूया प्रसाद एक युवा टॅलेंट दुसऱ्या युवा टॅलेंटला, आणि हा मात्र खराब चेंडू, अवांतर धावा वायच्या रूपात मिळाला 1 धावा. आत्ता मात्र समीकरण येऊन ठेपलंय 6 बॉल आणि 6 धावा. कोण बनतंय हिरो, प्रसाद की प्रथमेश? प्रथमेशने जर 7 चेंडू अचूक टप्प्याचे हाताळले तर मात्र रॉयल 11 क्रिकेट संघ नक्कीच त्याला उचलून घेईल. दोन्ही बाजूला युवा टॅलेंट आपल्याला पाहायला भेटत आहे, आणि एक प्रसादचा एक मोठा फटका मात्र अवेरे संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. 6 बॉल 7 चेंडू. हा मात्र न समजलेला चेंडू, काय चेंडू हाताळलाय. अचूक टप्प्याचा चेंडू, 1 धाव घेण्यात यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. आता मात्र समीकरण येऊन ठेवलंय 5 बॉल 5 धावा. 5 बॉल 5 धावा. सुंदर अचूक टप्प्याचं गोलंदाजी मात्र हाताळतायत. एक षटकाचा एक चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय, आणि धावफलकावरती 33 धावा लागल्यात, 30 धावा लागल्यात. माफ करा. नक्कीच आपण पाहतोय तुपानी चषक 2026 हा रणसंग्राम तुपानी स्पर्धा, आणि हा मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय आणि 1 धाव घेण्यात यशस्वी ठरले. आणि कुठेतरी दबाव दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजांवर दिसून येतोय. आता मात्र आलंय समीकरण ते 4 बॉल 4 धावा. कोण जिंकणार, अवेरे का आवरे? दोन्ही बलाढ्य संघ, जो जिंकेल तो नक्कीच जल्लोष करणार. नक्कीच प्रसाद यांचा विचार केला, यांच्या सुद्धा मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. प्रथमेश एक युवा टॅलेंट आणि दुसरा युवा टॅलेंटला गोलंदाजी करताना बघूया प्रसादच्या बॅटमधून येतोय का हा मोठा फटका. हा मात्र निर्धाव चेंडू. आता मात्र दबाव येतोय फलंदाजावरती, दबाव येतोय. धाव संख्येत मात्र कोणताही बदल नाही. धाव संख्या मात्र 31, आणि 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. आता मात्र 3 बॉल 4 धावा. प्रथमेश होणार का ह्या मॅचचा छावा? बघूया. मैदानामध्ये रोमांचक सामने आपल्याला पाहायला भेटणार. जसे जसे स्पर्धा पुढे जाते तसे तसे सामने मात्र रोमांचक पाहायला भेटत आहेत. 3 चेंडू 4 धावा. कोण होणार या मॅचचा छावा, प्रसाद की प्रथमेश? हा सुधार निर्धाव चेंडू, आता कुठेतरी विकेट सॅक्रिफाईस करावे लागते प्रसाद यांना. आता मात्र स्ट्राईकला आले ते रोशन आलाय. नक्कीच काळजाचा ठोका चुकवणारी ही मॅच आहे. दोन्ही संघाच्या पवेलियन मध्ये भयान शांतता पसरले. समालोचन कक्षात सुद्धा शांतता पसरले. सगळे प्रेक्षक अगदी शांतपणे आस्वाद घेत आहेत. मला वाटतं जशी फायनल रंगायला पाहिजे त्या हिशोबाने हा सामना रंगतोय. दोन्ही बलाढ्य संघ, नक्कीच दोन्ही संघाकडे धावा कमी होत्या, या संघाने धावा कमी केल्या होत्या, आणि आपल्या गोलंदाजीच्या कौशल्यावरती प्रसाद अजून जकडून ठेवला नाही त्याने. फलंदाजी करणाऱ्या संघांना कुठलं समीकरण कुठे होतं, कुठली मॅच होते, आणि कुठली मॅच आता या शेवटच्या टप्प्यात येऊन टेपले. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो प्रसाद आपल्या संघासाठी. प्रसादचा पुढचा चेंडू सामना करतोय रोशन. सुंदर असा मारलेला फटका, चेंडू होतोय सीमारेषा दिशेने. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला म्हणावं लागेल आपल्याला. जी विकेट सॅक्रिफाईस केली होती इथे मात्र कुठेतरी धावबाद झालाय तो. रोशन धावबाद झालाय. कुठेतरी विकेट सॅक्रिफाईस केली होती, स्वतःचं बलिदान दिलं होतं. सामना त्वरित चालू करायचा आहे.
सर्व प्रेक्षकांना सामना आवडला असेल तर सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून फलंदाज आणि गोलंदाज दोघांचंही कौतुक करायचं आहे. काळजाचा ठोका चुकवणार हा चेंडू. इथे मात्र प्रसादचं कुठेतरी वर्चस्व येत आहे. विजयी संघाचं अभिनंदन.